सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांनी महायुती आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे। साताऱ्याचे मंत्री मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी त्यांच्या आशीर्वादाचा दावा करत मतदारांनी वास्तव परिस्थितीचा विचार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे। भाजपच्या उमेदवाराने पूर्वी त्या नेत्यांशी कसा व्यवहार केला होता याचाही मतदारांनी विचार करावा असे सांगत ही निवडणूक म्हणजे भाजपला आणि त्यांच्या नेतृत्वाला राजकीय संदेश देण्याची संधी असल्याचे अभय जगताप यांनी म्हटले आहे। तसेच भाजपचा उमेदवार विजयी झाल्यास भविष्यात मतदारांच्या भूमिकेलाही कमी लेखले जाऊ शकते असा दावा करत मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन अभय जगताप यांनी केले आहे। युतीच्या धर्म पाळत दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी या ठिकाणी आबांनी आणि शंभूराजांनी भाजपच्या उमेदवाराला जो काल पाठिंबा दर्शवला त्याविषयी मला मतदारांना एकच सांगू इच्छितो मी मतदारांना की या सर्वांना जर विचारलं किंवा डोळे झाकून तुम्ही जर आशीर्वाद कोणत्या उमेदवाराला द्याल असं विचारलं तर ते खरंच त्या दोघांचाही आणि दोन्ही छत्रपतींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो। आणि या निमित्तानं मी आपल्या सर्व मतदारांना सांगतो की जर मी या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिलो नसतो तर हे उमेदवार मकरंदाबांच्या पायऱ्या त्यांनी झिजवल्या असत्या का, शंभूराजांकडे पाया पडत ते गेले असते का आणि जलमंदिरला वारंवार ह्यांनी खेटे घातले असते का याचा विचार मतदारांनी जरूर करावा। खऱ्या अर्थाने तुमच्या सर्व नेत्यांना सन्मान मिळवून देण्याचं काम मी या ठिकाणी या निवडणुकीला उभं राहून केलं आहे आणि सर्व मतदार बंधूंनी ही एकच वेळ आहे ज्यावेळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी भाजपला आणि त्यांच्या जे मंत्री आहेत आमच्या मान तालुक्यातले ज्यांनी या ठिकाणी उमेदवार उभा केला आहे त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आलेली आहे। आज तर तुम्ही माझ्या पाठीशी नाही उभा राहिला तर खऱ्या अर्थानं तुमच्याच नेत्यांचं या ठिकाणी अपमान होणार आहे आणि हे भाजपवाले उमेदवार जेव्हा निवडून येतील तेव्हा ते तुमच्या समोरच दंड थापटून गुलाल खेळतील आणि तुम्ही बघत राहाल आणि तो दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं काळा दिवस असेल। त्यामुळे तुम्ही विचार करूनच निर्णय घ्यावा ही मी विनंती करतो। एक ह्याचा होता पळवून जे नेले त्या विषयावर होतं। एका बाजूला महाविकास आघाडीकडे फक्त 190 मतदान आहे, दुसऱ्या बाजूला महायुतीकडे 650 पेक्षा जास्त मतदान आहे आणि एवढं मतदान असताना सुद्धा जर त्यांना आपले मतदार घेऊन अज्ञातस्थळी जावं लागत असेल, पळवून न्यावे लागत असतील तर त्यांचा मतदारांवर अजिबात विश्वास नाही आणि ते घाबरलेले आहेत असं दिसतंय आणि पराभवाच्या छायेत आहेत असं दिसतंय। ये डर है और ये डर हमें अच्छा लगा। त्यामध्ये हे राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आता खरं तर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय, पण खरं तर जी नाराजी आहे जिल्हा परिषद राड्यानंतरची ती कायम अजून सुद्धा सदस्यांमध्ये दिसते, कारण ज्या बैठका घेतल्या बैठकांमध्ये त्यांनी त्यांचा रोष व्यक्त केलेला आहे, पण वरून जरी आता पक्षाकडून आदेश आला असेल तर तो कायम राहील असं वाटतंय का तुम्हाला? वरून जरी पक्षाकडून आदेश आला असला तरी सुद्धा मतदार ते कितपत ऐकतील याविषयी नक्कीच संभ्रमावस्था आहे। म्हणूनच ते मतदारांना उचलून नेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर दबाव तंत्र करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना हे सांगतात की तुम्ही दिलेलं मत आम्हाला कळतं। याचा अर्थच असा होतो की हे मतदार त्यांच्या बाजूने नाहीत, फक्त एक राजकीय कंपल्शन म्हणतो त्या पोटी मकरंदाबा आणि शंभूराजांनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे। अदरवाईज मतदार बिलकुलही त्यांच्या बाजूने नाहीत। त्यांच्या नेत्यांच्या सन्मानाला ठेच पोचवणारी गोष्ट जिल्हा परिषदेमध्ये झाली आहे आणि रोज घडते आहे। त्यामुळं मी तर म्हणतो की माझ्यामुळंच खऱ्या अर्थानं त्यांच्या नेत्यांना सन्मान मिळाला आणि मी खऱ्या अर्थानं भविष्यात सुद्धा 2029 मध्ये सुद्धा हेच उमेदवार जर निवडून आले तर तेच आबांच्या आणि यांच्या शंभूराजांच्या विरोधात प्रचाराला त्या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे मतदारांनी आपल्या नेत्याच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा असं मी विनंती करतो। मतदारांवर दबाव आहे का काय वाटतं? मतदारांवर प्रचंड दबाव टाकला जातोय, तुमचं मत आम्हाला कळणार आहे। कुणी जर त्या ठिकाणी दगाफटका क्रॉस वोटिंग केलं तर आम्ही निधी देणार नाही, आम्ही ॲक्शन घेऊ अशा पद्धतीनं बोललं जातं। तर अशा प्रकारे कसलाही प्रकार होणार नाही। या ठिकाणी मत दिलेलं कळत नसतं, हे गुप्त मतदान आहे। त्यामुळं सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं असं मी आवाहन करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।